झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी सांगलीची सांगली मनपा निवडणुकीत पैशाचा पाऊस पडतोय। राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निवडणुकीत पैशाचा बाजार मांडला गेलाय। राष्ट्रवादी काँग्रेस नेता इब्राहिम चौधरीनं मतदारांना भुलवण्यासाठी पैशाचा आमिष दिलाय। मुलगा जुबैर चौधरीलाच मतदान करा असं आवाहन करत इब्राहिम चौधरीनं पैसे वाटले। जुबैर चौधरी प्रभाग क्रमांक 8 मधून निवडणूक लढवतोय। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे, त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटप पैशाचा खेळ सुरू झालाय। दरम्यान काँग्रेसने या प्रकरणी आचारसंहिता भंग झाल्याचा आरोप केलाय। शिवाय इब्राहिम चौधरीवर कारवाईची मागणी केली आहे। त्यामुळे आता या प्रकरणी निवडणूक आयोग काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। जुबैर इब्राहिम चौधरी यांचे वडील राष्ट्रवादीचे नेते इब्राहिम मलिक चौधरी यांनी आज लोकशाहीला काळिमा फासेल असं कृत्य आज केलेलं आहे आणि त्यांनी राष्ट्रवादीला 3 मते द्या असे सांगत त्यांनी पैसे वाटप केलेलं आहे। अशा पद्धतीने जर हे लोक निवडणूक लढवत असतील तर चांगले लोक राजकारणात कसे येऊ शकतील आणि या लोकांनी पैशाच्या बळावर आज चांगले उमेदवार मागे ढकलायचे आणि स्वतः आपली मुलं निवडून आणायचे, अशा पद्धतीने हे कारभार चाललेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।